नमस्कार. थेट संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र त्याच्या तारखा आता डिक्लेअर झालेल्या आहेत आणि 16 जानेवारीला नगरसेवक कोण होणार हे सर्वांना समजणार आहे. आणि आज आपल्याकडे देखील अशा एक पाहुणे आलेले आहेत, त्या देखील नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि आपण त्यांचा जीवन प्रवास आज उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या आहेत स्वरूपा सुरेश पाटील. नमस्कार. स्वरूपाजी, तुमचं थेट संवादमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा उपवास वगैरे करता का? हो नक्की. हो. म्हणजे तुम्हाला मार्गशीर्ष महिना पावलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जय मुंबईकर जे आतुरतेने वाट पाहत होते की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागणार, त्या शेवटी निवडणुका लागलेल्या आहेत. 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला रिझल्ट लागणार आहे. तुमचा जीवन प्रवास विचारताना राजकारणी म्हणून तुमचे पती सुरेश पाटील जे विभाग प्रमुख, माझी नगरसेवक, मग फक्त नवराच तुमचा राजकारणी आहे की तुम्ही कुटुंब पण राजकारणामध्ये आहे? नवरा राजकारणी नाहीये, नवरा राजकारणात आहे. राजकारणी नाही, राजकारणात आहे. नवरा माझं राजकारणात आहे, पण गेले 20-25 वर्ष ते राजकारणातच आहेत आणि ते समाजसेवाच करत आलेले आहेत. आणि 2017 साली ते निवडणुकीला उभे राहिले आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून ते निवडून आले होते आणि अजूनही आमचं 9 वर्ष आमचं काम आणि प्रवास चालूच आहे. ते माहेरचे कोणी राजकारणात आहेत का? होते. राजन सावंत म्हणून, मी डोंबिवलीची आहे माहेरची, आणि माझे मावशीचे मिस्टर म्हणजे राजन सावंत हे देखील विभाग प्रमुख होते. आणि त्यांच्यामुळे तेव्हा मी काम करायचे, म्हणजे त्यावेळेलापासून थोडंफार मला तेवढं नॉलेज आहे. म्हणजे तुम्हाला डोंबिवली पासून नॉलेज आहे? डोंबिवली टू घाटकोपर. येस. कारण डोंबिवलीकरच आहे ना. डोंबिवलीकरच आहे. पण डोंबिवली पासून घाटकोपर पर्यंत हा प्रवास करत असताना वाया तुम्ही अनेक ठिकाणी काम केलं असेल, एजन्सीज वगैरे, कुठेतरी तुम्ही काम केलं असं म्हणतात. कुठे कुठे काम केलं? मी हिंदुस्तान लिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोलगेट यांच्या मी एजन्सी आम्ही घेऊन आम्ही मार्केटिंग फील्डमध्ये होती मी. क्या बात आहे. आणि माझ्या लग्नानंतर नाही, लग्नानंतर मी घरीच होती. म्हणजे लग्नानंतर समाजसेवा फक्त? हो हो हो. आणि शिक्षण कुठे झालं तुमचं? शिक्षण माझं डोंबिवलीलाच झालं. सिस्टर निवेदिता. अच्छा, सिस्टर निवेदिता. आणि आपल्या घरी जर 2 मुली आहेत, हो, दोन्ही काय करतात? एक माझी मुलगी डॉक्टर, म्हणजे आता ती मास्टर्स करायला UK ला गेली आहे, आणि दुसरी मुलगी माझी लॉ करते. तुम्ही जेव्हा घाटकोपरला आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, आतापर्यंत तुम्ही मार्केटिंग करत होतात. हो. पण ह्याच्या पुढे नंतर तुम्ही समाजसेवा करायला सुरुवात केलीत, जे तुमच्या विभागामध्ये तुम्ही समाजसेवा करत होतात. तर एक मार्केटिंग करताना आपण एक वस्तू विकत असतो. हो. आणि जेव्हा आपण समाजसेवा करतो तेव्हा आपण काहीतरी आपली सेवा देत असतो. म्हणजे तिथे विक्री करतो आणि इकडे सेवा देतो. कम्प्लीट वेगळंच आहे. मग सेवा देताना कसं वाटत होतं आणि मार्केटिंग करताना कसं वाटत होतं? मार्केटिंग करताना एक वेगळी मजाच होती, पण लग्नानंतर समाजसेवा करताना पण मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर मी खांद्याला खांदा लावून मी काम करत आलेली आहे. गेले 25 वर्ष आम्ही हे काम करतोय, समाजसेवा. आणि 2017 पासून ज्या वेळेला माझे मिस्टर नगरसेवक झाले त्यावेळेपासून मी त्या विभागामध्ये कंटिन्युअस 10 वर्ष मी काम करत आहे त्यांच्याबरोबर. त्यामुळे एक महिला असल्यामुळे तुम्हाला एक जाणीव पण असते की आपल्या महिलांच्या समस्या काय आहेत किंवा आपल्या विभागातल्या समस्या काय आहेत. आणि तुम्ही जो प्रवास ट्रेननी वगैरे केलेला असतो, त्यामुळे ज्या नोकरदार महिला असतात त्यांच्या समस्या काय आहेत त्याची तुम्हाला सर्व जाणीव असते. मग त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे किंवा करताय अजून? मला स्वतःला तो अनुभव आहेच नक्कीच, कारण मी स्वतः त्या विभागात फिरताना मी बऱ्याच बायका मी बघते की त्या नोकरी करतात, पाण्याचं टायमिंगवर त्यांना पाणी भरावं लागतं. म्हणजे खूपच त्यांची म्हणजे जसं मी स्वतः घरातून काम करून जेव्हा मी नोकरी करायची त्याचप्रमाणे त्यांचं पण आयुष्य धावपळीचंच आहे. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात की तुम्हाला या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याची जाणीव आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? नक्कीच. जर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर मला संधी दिली तर नक्कीच मी काम करायला तयार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे. तुम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही 25 वर्षापासूनच तुम्ही तयारी करताय. हो हो. आणि तुम्हाला समाजसेवा तर चालूच आहे ना आमची. साहेबांबरोबर साहेब तर कंटिन्युअस तेच काम करत असतात, त्यामुळे ते कानावर माझे शब्द, प्रत्येकाशी कसं बोलावं कसं काय ते माझ्या कानावर ते पडलेले आहेत शब्द.
मग जेव्हा या समस्यांबद्दल बोलताना आपल्या विभागातील काय समस्या तुम्हाला अजून जाणवत आहेत आणि किंवा काय समस्या तुम्ही त्याच्या निराकरण केल्या, तुम्हाला काय वाटतंय 25 वर्षामध्ये? आता मी बघते की तिथे पाण्याच्या समस्या होत्या, गटार, नंतर लादीकरण म्हणा हा. किंवा ड्रेनेजचं वगैरे असे बरेच काही समस्या आहेत आमच्या विभागात. तर मी विभागात फिरत असताना माझ्या नजरेत अशा बऱ्याच गोष्टी आल्यात की तिथे लादीकरण नाहीये, म्हणजे केलेले आहेत पण आता बरेच 4 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळे काही थोडीफार कामं राहिलेली आहेत. बरोबर. माझे मिस्टर नगरसेवक सुरेश पाटील यांनी कंटिन्युअस 9 वर्ष काम केलेलं आहे या विभागासाठी. बरोबर. या 9 वर्ष काम करताना मी सुद्धा या विभागामध्ये फिरत असताना माझ्या नजरेत बरीच कामं आली होती की त्या काम म्हणजे रस्त्याचे म्हणा, लादीकरण म्हणा, गटाराची म्हणा किंवा बारीक बारीक काही कामं असतील, पण त्या बऱ्याच 75 नाही 80% माझ्या मिस्टरांनी ती कामं सोडवलेली आहे विभागामध्ये. आता जी काय उरलेली 20% 25% जी काय कामं आहेत ती मी माझ्याकडून मी काम करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. एक महिला म्हणून पूर्ण विभागामध्ये ॲज अ नगरसेवक म्हणून काम करताना, कारण आतापर्यंत कसं होतं की जे मिस्टर नगरसेवक होते, तुम्ही एक शिवसैनिक म्हणून 25 वर्ष तुम्ही या विभागात काम करताय. आता नगरसेवक पद जेव्हा तुम्हाला मिळाल्यानंतर या विभागासाठी काम करण्यासाठी काय काय प्रयत्न कराल? पहिलं मी माझ्या विभागासाठी त्यांचे जनतेचे प्रश्न पहिले मी त्यांचे सोडवणार आणि प्रामाणिकपणे मी काम करायचं मी प्रयत्न करेन. त्यांची म्हणजे त्यांना जे काय म्हणजे पाण्याचं पण ऑलरेडी आम्ही ते सोडवलेलेच आहेत. आता फक्त लादीकरण आणि जे काय थोडेफार 20% जी कामं आहेत ती मी माझ्या माध्यमातून मी करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तुमच्याकडे जर कोणी समस्या घेऊन आला तर तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असाल का? नक्कीच 24 आवर्स. कारण 24 आवर्स का? कारण माझे मिस्टर 24 आवर्स उपलब्ध कायम असायचे, त्यामुळे तोच मला वारसा पुढे न्यायचा आहे. क्या बात आहे. जवाहरबाई प्लॉट असेल किंवा पारसेकर चौक म्हणजे बटवाडीच्या बाजूचा परिसर आहे, आपण तिकडे पाण्याच्या समस्यांचा वेळेचा काही प्रॉब्लेम असतो, तर तो कसा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल? तो मी पाण्याचं म्हणजे पाणी तर तिथे ऑलरेडी आम्ही तिथे दिलेलंच आहे आणि ह्याच्या पुढे मी टू टाइम आम्ही पाणी द्यायचा प्रयत्न करू, कारण प्रत्येकाचे वेळा वेगळ्या असतात. कुठला 8चा टायमिंग असतो, कधी कधी 12चा टायमिंग असतो, तर मी त्यांना फिक्स टाइम करून देईन की त्यांच्याप्रमाणे की त्या ज्या सांगतील त्याप्रमाणे मी त्यांना टाइम फिक्स करून देईन आणि त्यावेळेत त्यांना जेणेकरून सोय होईल त्यांची की त्या टायमात आपण पाणी भरू शकू. थोडक्यात तुम्ही जनतेने सांगितलेल्या जनतेसाठी काम करणार हे तुम्ही सांगताय. मला सांगा की हा जेव्हा प्रवास तुम्ही पुढे जात असताना की जेव्हा विरोधक आहेत ते देखील तुमच्यावर कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील, मग त्याच्याकडे कसं पाहता? मी खरं सांगू, मला फक्त प्रामाणिकपणे फक्त काम करायचंय. मी विरोधक वगैरे ही मी माझ्या मनात म्हणजे मी लक्षच देणार नाही. मी माझा फक्त फोकस माझ्या कामावर देणार बस. तुम्ही कुठे सोशल मीडियामध्ये दिसत नाही, मी तेवढी आतापर्यंत मी सोशल मीडियावर नाही दिसली, तरी पण विभागात तुम्ही जरी कुठे विचारलं तर मला स्वरूपा वहिनी म्हणून प्रत्येक जण मला ओळखते. ही तुमची विभागातल्या जनतेच्या तुमच्या मनामधला तुमचा फोटो त्यांचा काय? मग मला सांगा, तुम्ही जर एवढं असेल मग तुमच्या विभागामध्ये किती ठिकाणी अजून रस्ते जे आहेत त्याचं कॉन्क्रिटीकरण ऑलरेडी झालेलं आहे? साहेबांनी केलेलं आहे. हो. अजून काही ठिकाणी काही बाकी असेल? कुठले विभाग असे बाकी तुमच्या वाटतं? आता आमचं खंडोबा टेकडी तिकडचं आम्ही ते खंडोबा मंदिर जे आता आपलं आहे ते सुद्धा साहेबांनीच त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. आता आम्ही स्वामी समर्थांचं मठ ते सुद्धा आम्ही आता नवीन बांधत आहोत, म्हणजे आता 4 वर्ष झाली, पण आता आम्ही पूर्ण नवीन भव्य असं आम्ही मंदिर स्वामी समर्थांचं आम्ही इथे बांधत आहोत. आणि रस्त्याचं म्हणाल तर साहेबांनी ऑलरेडी काम केलेलं आहे, पण कांसा पाईपलाईनच्या इथे तो रस्ता आम्हाला करायचा, तो मी नक्कीच माझ्या कारागिरीत काम करायचा प्रयत्न करेन. तुम्ही जे तुमच्याकडे येणारे जे सगळे तुमचे मतदार आहेत, आता आपण बघितलं काल आम्ही तुमच्या त्या पैठणीच्या कार्यक्रमाला हजर होतो, भरपूर महिला सर्व तुमच्यासाठी स्वरूपा वहिनी करत होते. तुम्हाला सांगते की स्वरूपा वहिनी म्हणून मला सगळे ओळखतात, कारण मी आतापर्यंत तिथे सगळ्या कार्यक्रमाला प्रत्येक म्हणजे हळदी कुंकू म्हणा, तिथे कोणाचे वाढदिवस म्हणा, कोणाचाही काही कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला माझी हजेरी असतेच. त्यामुळे विभागातल्या सगळ्या लेडीज मला ओळखतात. 90% तरी मला ओळखतात सगळ्या. म्हणजे लाडकी बहीण तुमच्या बरोबर आहे, मग भाऊजी का नाही येणार? जेव्हा ज्या वेळेला सुरेश पाटील मुंबईमध्ये नसायचे, ते बाहेर जायचे, तर सगळी धुरा तुम्ही होम मिनिस्टर म्हणून तुमच्याकडे घ्यायचे? येस. कारण तेव्हा जे बाहेर जेव्हा ते असायचे तेव्हा मी विभागामध्ये त्यांची कामं पूर्ण करायची, म्हणजे काही नारळ फोडणं म्हणा किंवा काही कुठले उद्घाटन असेल तर ते मी कंप्लीट करायची. अधिकाऱ्यांना बरोबर बोलताना आज कसं होतं की हे अधिकारी फार थोडेसे हुशार असतात. ते नवीन नगरसेवकांना थोडेसे आपल्या घेत्यात घ्यायचा प्रयत्न करतात.
पण तुमच्याकडे बघताना थोडे घाबरतील, कारण 100% कारण मी तशीच आहे. काम करायचं तर प्रामाणिकपणे आपल्याला करायचं हां, आणि अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घेणं हां, हे मी नक्कीच तुम्हाला सांगेन की खरोखर मी प्रामाणिकपणे काम करेन आणि त्यांच्याकडूनही करून घेणार मी. हां. आ, नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून येण्यासाठी हां, तुम्ही तर कामाला सुरुवात केलेलीच आहे. 100% तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही 25 वर्षापासून तुम्ही या या विभागात काम विभागात आहोत. करताय. आ, 25 वर्षापासून आम्ही राजकीय क्षेत्रात आहे आणि कंटिन्युअस 10 वर्ष मी या 127 विभागासाठी काम करते. वा वा, म्हणजे 127 साठी 10 वर्ष 10 वर्ष काम करते. हो, मी प्रामाणिकपणे बोलते. मी 10 वर्ष काम केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यामुळे मला जराही भीती नाहीये. हां, बिंदास आहे आम्ही. क्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर खरंच मला उमेदवारी दिली तर नक्कीच मला माहिती आहे की आम्ही विजयी होणारच. एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगते. अरे वा, म्हणजे कॉन्फिडन्स तर तुमच्याकडे आहे. Yes, काम yes. करायचं तुमचा जो ब्लू प्रिंट आहे ती तुमच्या डोक्यात आहे. हो. आता तुम्ही तुमच्या विभागामध्ये आरोग्याचा प्रश्न, महिला म्हटलं तर आरोग्याचा प्रश्न असतो. हो. तुम्ही कॅन्सर प्रतिबंधक लस हो. असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, हम्म. त्या तुम्ही कोणत्या केल्यात आणि पुढे काय करायचा विचार आहे तुमचा? आम्ही गेले 9 वर्ष आम्ही हे कॅम्प आम्ही लावतच आहोत. ब्लड डोनेशन म्हणा, आता वॅक्सिन आम्ही कॅन्सरवरती पण 9 ते 12 वर्षाच्या मुलांना आम्ही आत्ताच वॅक्सिन जस्ट दिलेलं आहे. शाखेमध्ये आमचे कार्यक्रम होतात, विभागामध्ये आमचे कार्यक्रम होतात. हां, बरेच कार्यक्रम 9 वर्षात आम्ही केलेले आहेत. आता विभागातल्या ज्या महिला ज्या असतात, त्या कुठेतरी म्हणजे स्वतः कमवू शकतात, अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या आहेत का? तशी पण आम्ही उपक्रम केलेले आहेत. आम्ही त्यांना घरघंटी आम्ही त्यांना दिली आहे, शिलाई मशीन दिली आहे. ते पण माझे कार्यक्रम बरेच झालेले आहेत 9 वर्षामध्ये. ओके, म्हणजे तुम्ही एवढे कॉन्फिडन्स आहात की Yes. तुम्हाला पुढे नगरसेवक पद म्हणून काही मला भीती नाहीये. हां. या पण कसं असतं, ही निवडणूक हा जो एक प्रकार आहे, हा निवडणूक आपल्या संविधानाने दिलेला, आपल्याला प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. बरोबर आपली लोकशाहीची सर्वात मोठा सण म्हणजे लोकशाही म्हणून आपण म्हणतो. बरोबर आहे. मग ह्या लोकशाहीमध्ये मागील 4 वर्ष नगरसेवक पद नसताना, त्याच्यानंतर तुम्ही आता नगरसेवकासाठी उभे राहताय. पण मागच्या 4 वर्ष काळामध्ये सुरेश पाटील साहेबांनी जी कामं केली, त्या कामाचा फायदा तुम्हाला होणार का? 100% कारण मी जेव्हा आता विभागात फिरते तेव्हा मी असं मला एकाकडून पण नाही, म्हणजे आता समजा 100% तर आपण सगळ्यांना देऊ शकत नाही, पण 90% मला इतका पॉझिटिव्ह मला आलंय की कामं आमची झालेली आहेत विभागामध्ये. तुम्ही शिक्षित आहात, म्हणजे आता आपण कोणाला शिक्षण अशिक्षित असं कधी नाही, म्हणणं नाही, कामा नाही, नाही. नाही. पण आपण अनेकांकडनं, म्हणजे आपण विभागामध्ये फिरत असताना हां. ज्या काही महिला असतात त्या बरे कोणाच्या घरी घरकाम करायला जात असतील, हो. पण त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं. खरोखर हा खरंच. हां. आणि मी शिकली आहे त्यांच्याकडून की खरोखर ज्या वेळेला मी विभागात जेव्हा फिरते त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला मला विचार येतो, कारण आमचा विभाग असा डोंगरपट्टी पूर्ण हां. आणि त्या पायऱ्या चढताना प्रत्येक म्हणजे तिथे वयस्कर माणसं पण आहे, ते कसे चढत असतील. मी साहेबांना दरवेळेला म्हणते काय हो इथे काही कसं होणार, म्हणजे हे लोक रेग्युलर चढणं उतरणं फार कठीण आहे. आमचं पूर्ण विभागच डोंगरपट्टी आहे. आणि मी जेव्हा फिरते त्यावेळेला मला माहिती आहे ना, मी फिरताना किती मी महिन्यातून काय कंटिन्युअस एक 10-15 दिवस फिरेन, पण त्यांना तर टोटली पूर्ण आयुष्यभरच त्यांना फिरावं लागतं ना. डोंगरपट्टी भाग खरोखर कठीण आहे ते फिरणं, म्हणजे त्यांचं उतळ चढणं वगैरे. हां. आता तुमच्याकडे बघताना लोक म्हणतात की रणरागिणी, शिवसेनेची रणरागिणी. तुमच्याकडे बघून तर असं म्हणजे हाय, तुम्ही देऊ शकता कोणाला पण. मग ह्या रणरागिणी असताना तुम्ही जेव्हा आपण शिवसैनिक म्हणून आपण जेव्हा स्वतःला आपण म्हणतो, हा तेव्हा जर अन्यायाविरुद्ध जर कुठे तोंड द्यायचं, म्हणजे अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची जर तयारी निर्माण झाली किंवा कुठल्या, तर तुम्ही कशा प्रकारे पाहता? म्हणजे मी नक्कीच त्या ठिकाणी उभी राहणार. कुठलंही जर काही माझ्या म्हणजे पूर्ण विभागामध्ये कुठलाही काही समस्या सोडवायची असेल तर मी पहिली त्यांची सोडवेन. विभागामध्येच नाही तर इतर कुठे पण मी तयार आहे डायरेक्ट बोलले. क्या बात आहे. आता अजून एक असतं की युवा पिढी जी आहे, हां. ती युवा पिढीनं थोडं काम कमी आहे, त्यांना रोजगार मिळत नाही आहेत. तो खरं बघायला गेलं तर हा नगरसेवकांचा काही प्रश्न नाही. नगरसेवक वॉटर अँड गटर बस असं तेवढंच. म्हणतात जातात आणि हो, पुढचा हो, जो सगळा प्रश्न आहे. पण आत्ताच्या परिस्थिती बघायला गेलं तर कुठेतरी राजकारण केलं जातं, धर्म पुढे आणला जातो, जात पुढे आणली जाते. पण ह्या युवांच्या रोजगाराविषयी काय तुमचं म्हणणं आहे? आमच्या शिवसेनेतर्फे आमची युनियन आहे हां. आणि आम्ही युवा पिढीला आम्ही नोकरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतच असतो आणि करत राहणार. हां. मॅडम, आपला विभाग जो आहे, तुम्ही नेहमी तुमच्या बोलण्यामधून येत आहे की हा डोंगराळ विभाग आहे आणि या डोंगराळ विभागामध्ये घरोघरी शौचालय हो. हे नसतात. त्यामुळे काय होतं, सार्वजनिक शौचालयामध्ये जातात, वयस्कर जे असतात त्यांना सार्वजनिक शौचालयात जावं लागतं. मग ते घरोघरी शौचालय निर्माण होण्यासाठी, आणि आपल्या मुंबईमध्ये सिवरेज लाईनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
मग त्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का किंवा काही करणार आहात का? आम्ही ऑलरेडी भीमनगर पासून आम्ही रिंग लाईन पर्यंत आम्ही शेवरेज लाईन ऑलरेडी टाकलेली आहे. आणि ह्याच्याही पुढे बाकीचे जे विभागात म्हणजे उरलेले आमचं आहे तिथे पण आम्ही शेवरेज लाईन टाकण्याचा प्रयत्न करू. यामार्फत आम्ही घरोघरी टॉयलेट देण्याचा प्रयत्न करू. मॅडम, आपल्या पूर्ण विभागासाठी तुम्ही काय काम करणार याचा तुमचा रोडमॅप किंवा तुमचा जो ब्लू प्रिंट जी आहे तुमच्या ते डोक्यात आहे, तुम्ही ती जनतेसमोर घेऊन पण याल, तुम्हाला जनता निवडून पण देईल. नक्की. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करताय गेले 10 वर्ष या आणि 15 वर्ष तुम्ही लहानपणापासून माहेरपासून सासरपर्यंतचा तुमचा प्रयत्न आज काय सुरू आहे. तुमच्या कार्याला यश लाभो हीच आमच्या थेट संवादकडनं शुभेच्छा. एक रॅपिड फायर आपण करत असतो. त्या रॅपिड फायरमधले 3च प्रश्न असतात, जास्त प्रश्न असतात. तर पहिला प्रश्न, खायला काय आवडतं? वडापाव. हो हो वडापाव. आणि डोंबिवली का घाटकोपर? खरं सांगू, हा डोंबिवली. पण तुम्ही आता निवडणूक घाटकोपर मध्ये नाही, ठीक आहे, पण ते माझं माहेर आहे ना, बाहेर. तिकडचं बालपण आहे मग बरोबर, म्हणून. माहेर पहिलं. म्हणून माहेर पहिलं. प्रत्येक महिलेला आपलं माहेर आवडत माहेर, असतं, त्यामुळे पहिलं. नेता म्हणून उद्धव ठाकरे का राज ठाकरे? ऑफकोर्स उद्धव ठाकरेच. क्या बात आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आज जेव्हा तुम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहात, म्हणजे तुम्ही मार्केटिंग, समाजकारण आणि आता तुम्ही राजकारणात पूर्णपणे येत आहात. राजकारणामधलं एक प्रत्येकाला एक ध्येय असतं की मला हे कमवायचं, हे करायचं आहे. तर तुम्ही फक्त कसं असतं, काही महिला असतात त्या फक्त आपल्या नवऱ्यांवर विसंबून असतात, पण तुम्ही लहानपणापासूनच या राजकारणामध्ये काम करताय, समाजकारणामध्ये काम करताय. तुमचं पुढचं ब्लू प्रिंट कशी असेल, की काय झालं पाहिजे, कशा प्रकारे हे आपण राजकारणामध्ये काम केलं पाहिजे? विभागामध्ये मला पूर्ण विभागाची कायापालट करायची आहे. पहिली गोष्ट, पूर्ण रस्ता, लादीकरण, जे त्यांच्या समस्या आहेत त्या मी नक्कीच सोडवायचा प्रयत्न करेन. नाही, मी नक्कीच म्हणजे मी नक्की काम करणारच आहे विभागामध्ये. आणि माझं ते पहिलं टार्गेट आहे की मला त्यांच्या समस्या सोडवायच्या. मी स्वतः महिला असल्यामुळे मी महिलांच्या समस्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर मला उमेदवारी दिली तर नक्कीच मी पहिला जो प्रश्न सोडवेन तो मी सगळ्या महिलांचा सोडवेन. मतदार आहेत ते मला नक्कीच निवडून देतील आणि मी त्यांचे प्रामाणिकपणे काम करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. स्वरूपा या नावातच म्हटलं जातं की स्वरूप म्हणजे जे रूप आहे, स्वतःचं रूप आहे किंवा चांगलं रूप आहे, ते इतरांमध्ये दिसावं यासाठी स्वरूपा सुरेश पाटील ह्या कार्य करणार आहेत असं त्यांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना तिकीट मिळेलच. आम्ही त्यांना आमच्या थेट संवाद शुभेच्छा देतो की त्यांना तिकीट मिळाल्यानंतर मतदार देखील त्यांच्या पारड्यात त्यांची मतं टाकतील. सुज्ञ मतदार असतात, त्यांना सर्व माहिती असतं की काम करणारे कोण आहेत. वहिनींचा स्वभाव एकदम, मी जेव्हा बोलताना असं वाटलं की वहिनी काम करण्यात एक्सपर्ट आहेत. ते बोलायला थोड्या जरी मागे पुढे होत असतील पण ते त्यांचं एक नियोजन किंवा त्यांचं डोक्यामध्ये एकदम फिक्स आहे की मी काय करणार आहे. त्यांच्या समस्या त्यांना पूर्ण माहिती आहेत, एक महिला म्हणून माहिती आहेत. स्वतः डोंबिवली ते मुंबईमध्ये ट्रेनने प्रवास केलेला आहे, त्यामुळे नोकरदार महिला वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना माहिती आहेत. गृहिणी म्हणून त्यांनी काम केलं आहे, त्यामुळे गृहिणी म्हणून काय आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या गरीब असो, श्रीमंत असो, वृद्ध असो, लहान मुलं असो, या सर्व ज्यांना या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या त्यांना माहिती आहेत. आतापर्यंत सुरेश पाटील यांनी काम केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यापुढे देखील त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या तर त्या देखील काम करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र मी तुम्हाला या थेट संवादमध्ये सांगतो की हे काम तुम्हाला निवडून आल्यानंतर करावंच लागेल. त्यामुळे आमच्या थेट संवादकडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि आमच्या महेश कॅटरर्समध्ये जर तुम्ही कधी जेवण पाहिजे असेल तर महेश कॅटरर्सला तुम्ही फोन करू शकता. हा संपूर्ण जो जागा जी आहे ती महेश कॅटरर्स यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल देखील त्यांचे आभार आणि तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.